ठाणे महानगरपालिकेच्या आजच्या पहिल्याच महासभेत गोंधळ झालेला पाहायला मिळाला। भाजपा नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेकडे दुर्लक्ष करणे तसेच भाजपा नगरसेवकांना सभागृहात बोलू न दिल्याने संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातच प्रशासन विरोधात घोषणाबाजी केली। सत्तेत असलेले भाजपाचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देत पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। पण आम्हाला बोलून दिलं नाही। महापौरांनी असं रुलिंग दिलं की आपण पुढच्या महासभेमध्ये घेऊ, कारण आमचं असं म्हणणं आहे की त्यांना या प्रश्नांची उत्तरच द्यायची नाहीयेत। त्याच्यामुळे आज आम्हाला बोलून देण्यात आलं नाही आणि लगेच तो अजेंडा 10 मिनिटांमध्ये संपून सगळे विषय नेहमीप्रमाणे त्यांची जी स्टाईल आहे नेहमीप्रमाणे सगळे विषय मंजूर केले, त्याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही। म्हणजे ठाणेकरांच्या हितासाठी जर आपण विषय घेतो तर त्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे, नगरसेवकांची प्रश्न उत्तरे घेणं अपेक्षित आहे, पण असं काही सभागृहामध्ये घडलं नाही। नेहमीप्रमाणे शिवसेना पक्षांनी दादागिरी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असंच ते करणार असतील, आम्हाला बोलून दिलं नाही तर आम्ही पुढची एकही सभा होऊन देणार नाही। कारण आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहात आलेलो आहोत, जनतेचा विश्वास म्हणून इकडे बसलेलो आहोत, पण आम्हाला जर बोलून दिलं गेलं नाही तर आम्ही पुढची सभा चालून देणार नाही। नक्कीच मनीष जोशी जे सचिव आहेत म्हणजे त्यांनी आम्ही जेव्हा त्यांना सांगत होतो की आम्हाला बोलून द्या, भले आज प्रश्न उत्तर घेऊ नका पण आम्हाला काहीतरी विषय मांडायचे जे आम्हाला बोलून द्या, किंवा लक्षवेधी जे आमच्या सहकार्यांनी मांडल्या होत्या त्या लक्षवेधी वाचून दाखवा की जेणेकरून पुढच्या वेळेस अधिकारी त्याची तयारी करून येतील, पण त्याही वाचण्यात आल्या नाहीत। आणि मनीष जोशी जे आहेत त्यांनी अशा प्रकारे सभा गुंडाळली की ते वाटच बघत होते मला असं वाटतं, कारण त्या अधिकाऱ्यांना आम्हाला उत्तरच द्यायची नाहीये, कारण हा सगळा गोलमाल आहे, गोलमाल आहे, त्यांना उत्तरं द्यायची नाहीये। कोणती नेमकी प्रश्न तुमची होती आणि किती भाजपच्या नगरसेवकांना जे आहेत या प्रश्नापासून जे आहे ते डावलण्यामध्ये आलेले नेमकं? भाजपच्या सगळ्याच नगरसेवकांना डावललं आहे आणि सगळेच नगरसेवक म्हणजे तुम्ही बघितलं असेल आमचे उपमहापौर हे त्यांची खुर्ची सोडून, कारण त्यांनाही लक्षात आलं की इथे सगळं वेगळं घडतंय, चुकीचं घडतंय, त्यामुळे ते त्यांची खुर्ची सोडून खालती आमच्याबरोबर येऊन बसले। त्यांचंही ऐकण्यात आलेलं नाहीये, म्हणजे एक प्रकारे उपमहापौरांचा सुद्धा अपमान इकडे केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे। माझे प्रश्न होते की येणाऱ्या 3 वर्षात जे काही खर्च झाले, राज्य सरकारचा जो निधी आला त्याच्याबद्दलची उत्तरं मी मागितली होती। आमच्या नम्रता कोळी आहेत त्यांनी फेरीवाल्यांबद्दल लक्षवेधी मांडली होती, अर्चना मणेरा यांची एक लक्षवेधी होती, नारायण पवार आहेत त्यांची लक्षवेधी होती। आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की लक्षवेधी वाचून दाखवा, पण तेवढंही त्यांनी केलं नाही। त्यामुळे या कारभाराचा आम्ही निषेध करतो आणि जरी आम्ही महायुतीत असलो तरी आम्हाला आमचा कारभार, ठाणे महापालिकेचा कारभार हा पारदर्शकच हवा आहे। त्यामुळे आम्ही चौकीदाराच्या भूमिकेतच काम करू आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। शिवसेनेसोबत तुम्ही युतीमध्ये आहात, परंतु शिवसेना जो आहे तो योग्य तो मान सन्मान देत नाही असं तुम्हाला वाटतं का? याची कुठेतरी वरिष्ठांकडे तक्रार तुम्ही करणार का? असं वाटतं की वरिष्ठांकडे तक्रार करण्याची गरज नाहीये, आम्हाला आमचा हक्क कसा मिळवायचा हे बरोबर माहिती आहे। आज आम्हाला त्यांनी बोलून दिलेलं नाहीये आणि हे जे काही सत्ता आलेली आहे ती महायुतीची सत्ता आलेली आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्ष एकत्र होते, त्यांना लोकांनी भरभरून मतदान करून निवडून दिलेलं आहे। जर त्यांना त्याचा विसर पडला असेल तर त्यांना ते कसं आठवण करून द्यायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे। त्यामुळे पुढच्या महासभेमध्ये हे आम्ही कुठली दादागिरी खपवून घेणार नाही।